स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीसीचे जे विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून किंवा 5 ते 10 वर्षापासून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना एक बॅड न्यूज अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की अजूनपर्यंत जागा आलेल्या नाही आहेत. आणि या जागा न येण्यामागचं कारण काय? संयुक्त परीक्षा जी आहे ग्रुप बी ची अजूनपर्यंत ऍड आलेली नाही आहे. 2 वर्षापासून जे भरती रखडलेली आहे, या सर्व गोष्टींचा जर विचार करतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर खूप अर्ज, विनंत्या, निवेदन देण्यात आले आहे. एमएलए जे काही आपले आमदार आहेत सर्वांना सांगितलेलं आहे. तरी पण आणि बातमीच्या द्वारेही आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला नेहमी या सर्व गोष्टी सांगून सुद्धा अजूनपर्यंत जागा आलेल्या नाहीत, ऍड आलेल्या नाहीत. गेल्या वर्षीचा जर विचार करतो म्हटलं तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ही आपली ऍड जी आहे ही फेब्रुवारी महिन्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो, आणि एप्रिल महिन्यात जी एक्झाम होती. मग याचा विचार जर करतो म्हटलं तर या एक वर्षभरात या भरती व्हायला पाहिजे किंवा या जागा यायला पाहिजे, मागणी पत्रक जायला पाहिजे शासनाद्वारे. परंतु या सर्व गोष्टी झाल्या नाहीयेत. याच्या मागचे कारण काय आहे ते आपण बघू, आणि याकरिताच हा व्हिडिओ बनवलेला आहे की भरती का लेट होत आहे, याच्या मागची कारण काय आहेत. आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या जे काही अपडेट्स असेल, एमपीएससी असेल, टीएटी असेल, स्पर्धा परीक्षा असेल, इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा वसतिगृह असेल, ऍडमिशन प्रोसेस असेल, या संदर्भातील माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचा मुद्दा असा आहे की खूप सारे कारण झालेले आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक होती, लोकसभेची निवडणूक झाली, आचारसंहिता होती, आचारसंहिताही झालेली आहे. नंतर एससीबीसीचा आता मुद्दा आलेला आहे, एससीबीसीचं कारण आहे त्याही जागांचा मुद्दा म्हणजे बिंदू नियमावली आम्ही बनवत आहोत किंवा सुधारित समांतर आरक्षणानुसार आम्ही काहीतरी काम करत आहोत. या सर्व अंतर्गत ज्या काही बाबी आहेत, या सर्व अंतर्गत बाबी आपल्याला कायमस्वरूपी कारण देत आलेल्या आहेत, शासन असो की एमपीसीच्या माध्यमातून असो. मग या माध्यमातून एमपीसीला ज्या काही गोष्टी मिळत नाही आहेत त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याच्या मागची कारण शासन असू शकतं का, हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे एमपीसीचं काम काय आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, आणि शासन कोणतं काम करतं हे आपल्याला माहिती आहे. मग गेल्या एप्रिल महिन्यात एक्झाम झाली आणि हा एप्रिल महिना 1 वर्ष उलटून गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आता ऑगस्ट महिना सुरू होत आहे. विचार करा, तरी सुद्धा ऍड आलेली नाही आहे. आणि ही ऍड जर आता आलेली नाही विद्यार्थी मित्रांनो, तर गेले वर्षभरात जे काही विद्यार्थी एचपार होणार आहेत, जे लास्ट स्टेजला आहेत, त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, एवढे सारे प्रश्न समोर उद्भवणारे आहेत. मग हीच विद्यार्थी केस टाकतील, हे सर्व विद्यार्थी आपलं, आणि हे या ज्या गोष्टी करणार आहेत हे सर्व, याला दोषी कोण आहे? शासन. याला दोषी कोण आहे? शासन. मग याच्या मागची कारणं काय आहेत ते बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. ही जी कारणं आहेत, एमपीसी ऍड का करत नाही, एमपीसीच्या सचिवांच्या स्वतःची स्टेटमेंट आहे, सोलापूरच्या सकाळ पेपरला आलेली बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या पेपरमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मागणी 500 पेक्षा कमी मागणी पत्र, म्हणजे अजूनपर्यंत मागणी पत्रकेच आम्हाला पोहोचलेले नाही आहेत. म्हणजे शासनाकडे कोणत्या विभागामध्ये शासन 43 म्हणजे 43 प्रमुख विभागांमार्फत मागणी पत्रक आपल्याला एमपीसीला पाठवलं जातं, आणि मागणी पत्रकाद्वारे ठरवलं जातं की कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा पाहिजे आहेत, आणि हे मागणी पत्रक एमपीसीला शासन देत असते. परंतु या वेळेला अजूनपर्यंतही शासनाने आम्हाला मागणी पत्रक पाठवलेले नाही, हे एमपीसीचे सचिव जे आहेत मॅडम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यामुळे आम्ही अजूनपर्यंत जागा काढू शकलेलो नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता की जागा न निघण्यामागचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे समजू शकता. मग हा आपण अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, दरवर्षी 5 ते 6 लाख म्हणजे 5.5 ते 6 लाख विद्यार्थी फॉर्म भरत असतात, आणि सर्व विद्यार्थी हे जागा निघतील म्हणून या आशेवर असतात. जागा किती का असे ना, परंतु ऍड जर काढली तर विद्यार्थी त्या दिशेनं टार्गेट बेस आपला अभ्यास करत असतो, आणि त्यानुसारच तो सातत्यानं अभ्यास करत असतो. त्याला एक आशा असते, एक इच्छा असते, त्याची एक आकांक्षा असते की मी या भरतीमध्ये मी या गोष्टी करणार आहोत, गेल्या 5 वर्षाचा मला या ठिकाणी अभ्यासाचा फायदा होणार आहे. परंतु अजूनपर्यंत जागा आल्या नाही तर विद्यार्थी कोणत्या पद्धतीने तो अभ्यास करणार आहे हे एक महत्वाचं आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं वय वाढणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढणार आहे त्या विद्यार्थ्यांचं काय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जागा जर आता निघल्या नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो, 15 सप्टेंबर पासून जे विधानसभेचं निवडणुकीचं जे बिगुल आहे ते वाजणार आहे, आणि यानंतर पुन्हा आचारसंहिता, पुन्हा निवडणुका. मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, हे किती वर्ष लागेल? म्हणजे पुढच्या वर्षीच ऍड जाईल, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर ऍड येईल तर पेपर कधी होणार? ते डिसेंबर मध्ये. मग विचार करा, 1.5 वर्ष, एका वर्षामध्ये 2 एक्झाम व्हायला पाहिजे, किंवा 6 महिन्यानंतर एक्झाम व्हायला पाहिजे, की वर्षभरात एक्झाम व्हायला पाहिजे, 2 वर्षानंतर एक्झाम होत आहे. वय वाढणे थांबणार नाहीये.
पण याच्यामुळे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत आणि अभ्यास करणारे कोण विद्यार्थी आहेत तर ग्रामीण भागातील विद्यार्थी. मग विद्यार्थी मित्रांनो याचा विचार करा की लॉस कोणाचा होत आहे, नुकसान कोणाचं होत आहे, शेवटी आपण भरडलो कोण जात आहे, ग्रामीण भागातील सामान्य माणूस, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार जो स्पर्धा परीक्षेकडे वळला आहे, ज्यांना अशा या सर्व गोष्टींमुळे शासनाच्या या दुटप्पी भावनेमुळे आणि दुटप्पी कामामुळे आपलं नुकसान होत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण आशेवरच असतो. मग हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि काही विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे की हे वेळेत जर मिळालं नाही तर काही विद्यार्थी आत्महत्या पण करत आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या वेळेत विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी मिळाल्या नाही. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे सांगू इच्छितो की यामागचा दोषी कोण आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि आपल्याला कारण काय आहे हे सुद्धा समजलेलं आहे की शासनाने अजूनपर्यंत मागणी पत्रक पाठवलेलं नाही आहे. त्या 43 जे विभाग आहेत त्या विभागाच्या मार्फत किती जागा काढायच्या आहे, त्यामुळे आम्ही ऍड काढू शकत नाही असं सचिव मॅडमनी स्वतः पेपरला स्टेटमेंट म्हणजे सकाळ पेपरला सोलापूर च्या पेपरला बोलताना सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय आहे हे आपल्याला समजलं आहे, आणि लवकरात लवकर ऍड यावं याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आपले MP असतील किंवा आपले MLA असतील यांना स्वतः पुन्हा निवेदन द्या, एकजूट राहा, एकत्रपणे या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, युनिटी ठेवा, नक्कीच ऍड येईल. आणि आपण आपला अभ्यास सातत्यानं करत राहा विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्याला यश मिळेल. याकरिता हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि यावर कमेंट सांगा की नेमकं शासनाचा दोष आहे की काय, प्रॉब्लेम काय आहे की MPSC दोषी आहे, हे आपण आपल्या पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.